ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारला मोठा झटका बसलाय। इम्पिरिकल डेटा देण्यासंदर्भात राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टात फेटाळण्यात आली। इम्पिरिकल डेटा देऊ शकत नाही असं प्रतिज्ञापत्राद्वारे सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं। त्या आधारे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे। केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा द्यावा ही याचिका राज्य सरकारने केली होती, ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। दरम्यान राज्य सरकारनं 3 महिन्यात डेटा गोळा करण्यास तयार असल्याचं कोर्टात सांगितलं आहे। तर सुप्रीम कोर्टाने काय पर्याय राज्य सरकार समोर ठेवलेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। ओबीसींच्या जागेवर 6 महिन्यांसाठी स्थगिती देता येऊ शकेल हा पहिला पर्याय ठेवलाय। ओबीसी जागा जनरल कॅटेगरीतून निवडून आणा असाही दुसरा पर्याय आहे आणि 3 महिन्यांसाठी सर्व निवडणुकीला स्थगिती, पण राज्य सरकारने 3 महिन्यात त्रुटी पूर्ण करण्याचं आश्वासन द्यावं असा तिसरा पर्याय सुप्रीम कोर्टाने ठेवलेला आहे। तर या सगळ्या सुनावणी दरम्यान आज सकाळपासून काय काय झालं पाहूया कोर्टात काय झालं। राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। केंद्राकडून इम्पिरिकल डेटा मिळवायला होती याचिका। जनरल कॅटेगरीतून ओबीसी जागा लढवता येतील असं निवडणूक आयोगाने कोर्टात मगाशी म्हटलंय। राज्य निवडणूक आयोगाने कोर्टात तयारी दर्शवली आहे। सुप्रीम कोर्टाने राज्याला आणखी एक पर्याय दिला। 3 महिन्यात डेटा गोळा केल्यास निवडणुकीला स्थगिती देण्यात येईल असं म्हटलंय। राज्य सरकारची 3 महिन्यात डेटा गोळा करण्याची तयारी आहे। तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर निवडणुका घेता येतील असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे। केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा द्यावा किंवा आम्हाला डेटा गोळा करण्यास वेळ द्यावा असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे। पाहूया काय म्हटले। राज्य सरकारची ही भूमिका आहे, एकतर केंद्र सरकारने इम्पिरिकल डाटा उपलब्ध करून द्यावा आणि अदरवाईज राज्य सरकारला इम्पिरिकल डाटा गोळा करण्याच्यासाठी वेळ द्यावा। तोपर्यंत या जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका स्थगित कराव्यात आणि पुढे ढकलाव्यात आणि मग एकदा ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला की मग आपल्याला निवडणुका घेता येईल। न्यायालयामध्ये हमी जर दिली तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम राज्य सरकारला करावंच लागेल आणि राज्य सरकार त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल। तर राज्य सरकारच्या बोलघेवडेपणा आणि हेकेखोरीमुळे ओबीसी आरक्षण गेलं। 10 महिने सरकारने टाइमपास केल्याचा आरोप भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। पटोले, भुजबळ, वडेट्टीवार सत्तेपुढे लाचार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। त्यांना ओबीसी आरक्षण नको आहे आणि त्यामुळे हे टाइमपास करताय, हे वेळकाढूपणा करताय। चुकीचा अध्यादेश काढला, तो अध्यादेश सुप्रीम कोर्टाने स्टे केला। आता यांची निवडणूक घेऊ नये म्हणून याचिका फेटाळली। हे उलट्या तोंडावर पडलेले आहेत आणि म्हणून आता भारतीय जनता पार्टीकडे तोंड दाखवत आहेत, त्यांच्याकडे पोटसूट करतायत। चुकीचं आहे। खऱ्या अर्थाने 4 मार्च 2021चा निकाल स्पष्ट असताना यांची भूमिका संदेहास्पद आहे। महिन्याभरात डेटा तयार होऊ शकतो, आम्ही मदत करायला तयार आहे, पण हे खोटं बोलून टाइमपास करताय। तर ओबीसी आरक्षणावरची सुनावणी, कोर्टानं दिलेले पर्याय या सगळ्या संदर्भात घटनातज्ञ उल्हास बापट यांनी काय म्हटलंय पाहूया। सर, सुप्रीम कोर्टाने एकतर राज्य सरकारची याचिका फेटाळली, ज्या याचिकेमध्ये राज्य सरकारने केंद्रानं त्यांना इम्पिरिकल डेटा उपलब्ध करून द्यावा अशी ही मागणी केली होती। हा पहिला निकालाचा भाग। तर त्यावर एकच उत्तर देतो की केंद्राने हा डेटा राज्यांना देणं हे केंद्रावर घटनेप्रमाणे बंधनकारक नाही आहे, तो त्यांचा तारतम्याचा भाग आहे। राज्यांनी मागितलं त्यांनी द्यावं, परंतु ते बंधनकारक नाही आहे, त्यामुळे तो त्यांनी दिलेला नाही। आता यातलं जे घटनात्मक पोझिशन आहे ते मी तुम्हाला सांगतो, कारण याच्यामध्ये खूप राजकारण आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। तर राजकारणाचा भाग आपण बाजूला ठेवू। राज्यघटनेप्रमाणे
सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे. ट्रिपल टेस्ट याचा अर्थ 50% वर रिझर्वेशन नेता येणार नाही आणि ही आता काळ्या दगडावरची रेष आहे. अनेक सुप्रीम कोर्टांच्या निर्णयांमध्ये सर्व जजेसनी एकमताने ही गोष्ट सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की 102 घटना दुरुस्ती झाल्यानंतर हे मागासवर्ग ठरवण्याचे सगळे अधिकार केंद्राकडे गेले होते, पण पुन्हा 105 घटना दुरुस्ती करून ते राज्यांना आता परत दिलेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विधानसभेला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या जागा भरल्या की तिथून 50% म्हणजे साधारण 25-27% जागा या रिझर्व्ह करता येतात. हा दुसरा राज्यघटनेप्रमाणेचा मुद्दा. तिसरा, ट्रिपल टेस्टमध्ये मागास आयोगाची स्थापना करायला पाहिजे, हा दुसरा मुद्दा होता. आणि तिसरा जो ज्याच्यावर तुम्ही आत्ता बोलताय, एम्पिरिकल डेटा जो आहे तो आपल्याकडे आत्ता तयार नाही. आपण तो केंद्राकडे मागितला, केंद्राने तो दिलेला नाही. आता हा एम्पिरिकल डेटा तयार करावा लागेल. याच्यात सुप्रीम कोर्टाने 2 फार महत्त्वाचे शब्द वापरलेले आहेत, ते मी सांगतो, कारण काहींना ते कळले नाहीत, काहींनी दुर्लक्ष केलं आहे त्याच्याकडे. एक म्हणजे कोलेट याचा अर्थ ते कम्पेअर करता आले पाहिजेत आणि इव्हॅल्युएट करता आला पाहिजे तो सगळा एव्हिडन्स जमा केलेला, हा एक. आणि कंटेम्परेनियस असा दुसरा शब्द वापरला आहे. याचा अर्थ ते आत्ता लागू असायला पाहिजेत. म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी कसे कसे मागासवर्ग आहेत हा कुठलाच डेटा आपल्याकडे तयार नाही आहे आणि तो 3 महिन्यात तयार होईल असं व्यक्तिगत मला वाटत नाही. आता कोणी प्रॉमिस देत असेल तर गोष्ट वेगळी आहे. आणखी एक घटनेप्रमाणे स्वच्छ करतो की राज्यघटनेप्रमाणे 5 वर्षानंतर मुदत वाढवता येत नाही. 5 वर्षाच्या आत निवडणुका घ्याव्याच लागतात, तेव्हा त्या घ्याव्याच लागतील. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जिथे निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत तिथे निवडणूक आयोगाच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही आणि सर्वोच्च म्हणजे न्यायालयांना पण नाही. जिथे डेट्स निर्माण झालेल्या नाही, अजून केलेल्या नाहीत, तिथे तुम्ही रिझर्वेशन करून नवीन इलेक्शन्स घेऊ शकाल. ही पोझिशन आता कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे ही पोझिशन आहे. व्हिडिओ नितीन थानपूरचा, अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. सह्याद्रीची उंची म्हणजे